नमस्कार, मी आदिवासी पूजा भले नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्ही आलो आता रोप करायला। इकडं आहे आणि इकडे श्याम, आम्ही तिघं जण आलोय। काय आता गौऱ्या घेते इकडं आणि मग आम्ही खाली जाऊ रोप पेटवायला, म्हणजे नवीन आवणं केलीत ना या वर्षी, तर ते पण मस्त दाखवते। चल ना तू श्यामाक दे तर टोकरी कोण श्यामी तू टोकरी घे, पावड्यांचं कोयता घे तू। आज बाटलीला हात लावला तू मग पाणी कुकून ठेव का कुक तेवढी खाल। चला आणि मला कोण उचलून देईल सांग ना, काय लय जड आहे का? आणि ते श्याम्यानं काय चालवलं त्यात ते बसक्याच। हे ते नवीन आवणं पाडलेले बघू शकता, तिथं आहे श्यामा। तर मी आता चालेल गौऱ्या घेऊन येतो। तर आहे श्यामा गेलेत बघा, तिकडे श्यामा आहे। कुठं गेलं श्यामा? तर बघा तिकडे श्यामा तुला डिलेट मारेल मग। तर एवढा ऊन झाला ना आता, पटापटा आवडं माती टाकायची अजून। खरे का? कोड तर बांधाच वाका राहता तू ते खाली कोपऱ्याला, ते कोपऱ्याला इकडं चला पटक्यात कोड्या ऊन झालाय। हे चला पटक्यात ऊन झालाय, खरंच आहे आवडत चढाय परत जीवा येऊन जात, इथं सवय नाही राहिली। आणि मग कंची चिकानच मस्त बा। आया का असा वर आहे, त्या का असा वर आहे, माती टाकले का? नाही वर का असा आहे वर या म्हणजे आता रोप करेल होता का? बाप जन्मी कवा शेती केली ना काय माहिती। आई टाकळ बरं करू पाय ना, किती एक फेरा मारला पूर्ण रोप आलं। चल पटक्यात तोरण खाया जायच्या। ते सुन कोड राहते जाग्यावर, ते सुन दोघ जण कोणा पण ते वेगळीच आम शेवटी। तर आता आमचं रोप झालंय भरून, तर आता आम्ही पेटवतो मस्त आणि मग जाऊ तोरण खायला कोड्या गावात। आणि मग तोरण खायचं असतील तर काय माहिती ना। आई चल पेटवा पटक्यात, खाली दिसताय ते आमच्या आवना आणि करवंदीचं झाड, करवंद लागले नाही रे, हिल नाही लागेल। रान मग पूर्ण पाला गेला खडून, आणि ते आमच्या आवना आता आम्ही चालू जांबा खायला इकडं। तर श्याम आणि मी चालले जांबा खायला, म्हणजे आहे का नाही माहीत नाही, पण जाऊन बघतो आम्ही।
आणि तोरणं पण काय जायची भेटले तर ठीक, नाही तर कोणी घेऊन गेले असतील तर मग नाही भेटणार. तर आता रोप भरणं झालं, आता फक्त पेटवायचं राहिलं. मग जांबा खाऊन रोप जा पेटवायला. ये ती जांब तर बघतो बरं आहेत का नाही. कवळे आले, तुला वाटलं ते काय आपल्यासाठीच ठेवेल राहता. आवडे रानात कोणी यात येईल राहतं. ते तेड आहे पाय, तेड काय पाय छोटा आहे पण पिकेला आहे. नाही पण 2 जांबू होत्या ना झाडा. तर आता आम्ही चाललो जांब घेऊन मस्तपैकी. म्हणजे 4च भेटले, तर छोटे छोटे एवढे काही पिकलेले नाही, पण तरी हे भेटले त्यातच आमचं खूप समाधान आहे. कारण का ह्या गोष्टी गावाला भेटणं म्हणजे खूप नशीब. तर आता बघू, रोप पेटून लगेच जातो आम्ही तोरणं आणायला मस्तपैकी. मग घरी जाऊ, कारण का आम्ही फक्त चहा वगैरे पिला आणि तसं चालू शेताकडं. तर अजून जेवण वगैरे बाकी. ऊन व्हायच्या आता आम्ही जातो, तसं तरी ऊन झालं आहे म्हणा, पण नंतर जास्त होतं. कसं आहे 12 वाजले का खूप ऊन होतं ना, आता काय 9 वाजलेत, म्हणून पटक्यात जातं. आमचा कलमी आंबा आहे, तर बघू शकते तोडलं आहे साईडला, कारण का खूप जुना झाला ना त्याच्यामुळं मरून गेलेला म्हणून तोडला. तर एक फांदी चांगली, तर त्याला आंबे लागलेत. तर आता श्याम चढल्यावर 2-3 आंबे घेतो पाडून घरी खायला. कलबे म्हणून घेतो, नाही तर मग नसतं घेतलं. पुढं आता आमचं रोप झालं आहे पेटून. तर आता आम्ही चालू घरी, म्हणजे लगेच नाही, थोड्या वेळाने. एवढं रोप पेटवलं हे वळला का मग जाऊ, कारण का इकडं पूर्ण जंगल आहे, रान आहे, तर कधी पण लागू शकतं. त्याच्यामुळं श्याम आणि मी इथंच थांबले ना. कवळ्या वाहू राहिली, परत दुसरं राप करायचे 3, पण ते काय सध्या लगेच नाही करायचं, 2-3 दिवसांनी. तर श्याम आहे ती साईडला आणि मी साईडला आहे. तर पहिले ही दुखट निघत असेल ना, तर याची लहानपणीची मस्त आठवण आहे आमची. तर पहिले असं दुखट कोणत्या एका साईडला चाललं की हे साईडचं ते साईडला दुखटातून जायचं क्रॉस करून मस्त की, पण एवढं दम घुटायचं ना. पण तरी आम्ही असं सॉस थांबून हे साईडचं ते साईडला जायचो. पण आता शक्य नाही तसं होणं, कारण का ते लहानपणीच मजा यायची, आता काही एवढं हे नाही. तर बघू शकता मस्तपैकी तुम्हाला धावते मी. आणि श्याम पण त्या साईडला आहे. तर ऊन पण खूप झालं आहे, तर आम्ही आता लवकर घरी जातो, कारण का जेवण वगैरे काही केले नाही आम्ही, आणि पाणी पण संपलं आहे आमचं, म्हणून आम्ही लवकर घरी जातो. तर श्याम आहे ते साईड बघा, असं दुखट चाललंय ना, तर मध्ये असं हे साईडचं ते साईडला पळायचं मस्तपैकी. तर श्याम दुखटात येतो, काही दिसत नाही. आता झालंय बऱ्यापैकी, थोडं राहिलंय, आम्ही लवकर घरी जाऊ. श्याम, काय श्याम वाहू देणार आहे तो तिकडे आहे ना, आणि आवडं टाकून जायचं हुक्काट जाईल ना इकडं, हुक्काटेल ना. आम्ही चालू घरी, श्याम आणि मी. तर आई गेली खाली कवळा घेऊन, मग सांगितलं ना, तर मग ती येईल आता इथं वरती. हे बघा दुखट आहे, तर आई आवाज देऊ राहिला.
तर भूषण चाललंय भाकरी घेऊन शेतात का एकटाच लोकेश पाणी नाही आणलं शेतात नेलाय ना. हा का जाऊ दे चल मग तेवढ्यातच चढून आले आता थोडीशी बसली मग कसं ताण वगैरे लागले नाही त्याच्यामुळं थोडीशी बसली म्हणलं आराम करते आणि मग जाईल घरी कारण इथं जवळपास रानात तर बिलकुल पाणी नाही कारण इकडं खूप दुष्काळ भाग आहे त्यामुळे इथं पाणी भेटत नाही सहज तर आता पटकत घरी जाते तर चला घरी जाऊनच भेटते आता बोलते तुमच्यासोबत घरी जाऊन